नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालाय प्रेक्षकांनो. त्यात खतरनाक ट्विस्ट आपण पाहतोय. मंजू, सत्या, जयड्या मिळून आर्यनची इतकी काही वाट लावतात ना, आर्यनला त्याच्याच घरात उल्लू बनवतात आणि त्याचीच धुलाई करून मोकळंच करणार आहेत. इकडे मंजूने मात्र आता बघितलंय आर्यन तात्यासाहेबांचाच मुलगा आहे, कारण तात्यासाहेबांच्या घरात येऊन आर्यनचं जे वागणं आहे ते मात्र मंजूने बघितलेलं असतं. अक्षरशः आर्यनला त्याच्या कर्माची फळ भेटण्याची प्रेक्षकांनो वेळ आलेली आहे. इकडे आर्यनने केलेल्या सगळ्या पापांचा बदला मात्र जयड्या आणि सत्याने घेतलाय. आता मात्र त्याची जबरदस्त धुलाई सुद्धा केली, त्याचा बरोबर बंदोबस्त केलाय. तात्यासाहेबांनी आत्तापर्यंत लपवून ठेवलं होतं की आर्यन त्यांचाच मुलगा आहे. आता पूर्वा पण त्यांचीच मुलगी. आता त्यांनी सगळ्यांना फक्त त्रासच दिलेला आहे आणि या सगळ्या कटामागचा खरा मास्टर माइंड कोण, तर तो आर्यन आहे. तात्या मात्र बरोबर आपल्या पोराच्या हाताने सगळे कामं करून घेत होता. हेच सगळं प्रेक्षकांनो मंजूला समजलेलं असतं. इकडे मात्र मंजूने जबरदस्त डिसिजन घेतलाय. सत्या जेव्हा घरात घुसला त्याच वेळेला नेमका आर्यन सुद्धा तात्यांच्या घरात एंट्री करतो आणि जयड्याची मात्र पुरती वाट लागते. परंतु मंजू आणि सत्याने असा काही डाव खेळलाय प्रेक्षकांनो की आर्यनची पुरती वाट लागणार आहे. आता हे नेमकं कसं होणार आहे हे सगळं आपल्याला आजच पाहायला मिळते आजच्या भागात. आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवलाय. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र मंजूला म्हणजेच त्याच्या वाघमारीला सोडवण्यासाठी सत्याचा जीव खालीवर होत असतो. तात्यासाहेबांच्या बंगल्यात मात्र आता सत्या आणि इकडे जयड्या आलेले असतात. काही करून आज वाघमारीला इथून पळवायचं, म्हणजे आता माझी वाघमारी एकदाची सुटली की आपल्याला काही टेन्शन नाही आहे. सत्याने आता जयड्यासोबत जो काही प्लॅन केलाय तो बरोबर आता प्रेक्षकांनो वर्कआउट होणं चालू झालेलं असतं. सत्या आणि जयड्या बरोबर तात्यासाहेबांच्या बंगल्यामध्ये आता घुसतात. इकडे घुसल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो मंजू बरोबर त्यांना हेल्प करत असते. तात्यासाहेबांच्या गेटवर जे काही लोक असतात त्यांचं सगळ्यात पहिले सत्याने धुवून त्यांचा काटाच काढलेला होता. इकडे मात्र काय करायला पाहिजे, आता याच्यातून कसा मार्ग काढायचा, सत्या आता मंजूला पक्क माहिती असतं. जयड्याने सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित सेट केलेल्या असतात. हुशारीने सगळं त्यानं प्लॅनिंग केलेलं असतं. काही झालं तरी आपण आता जो प्लॅन केला आहे तो मात्र तात्याच्या घरात घुसायचा, मंजिरीला बाहेर काढायचं, हेच आता जयड्याच्या डोक्यात असतं आणि त्याच पद्धतीने ते घुसतात. प्रेक्षकांनो, मंजू बिचारी विचार करते, आपल्या तात्यासाहेबांच्या घरातलं काम तर झालेलं आहे, आपल्याला फाईलही मिळाली, मालिनी पण मिळाली, आता आर्यनचा मात्र बंदोबस्त करायचा आहे. जी फाईल असते ना प्रेक्षकांनो, ती फाईल आता जयड्या आणि इकडे सत्याला दिली पाहिजे, असा मंजू आता विचार करत असते. आणि सगळ्या गोष्टी विचार करत असतानाच प्रेक्षकांनो इकडे मंजू बरोबर हुशारीने आता बाहेर पडणारे, तात्यासाहेबांची चांगली पुंगीच वाजणारे आणि इकडे आर्यन मात्र बिनधास्त असतो. आर्यन आता इकडे काय करतो, मूर्खासारखा वागतोय, तात्याच्या घरात एंट्री करतोय. सत्या बरोबर माणसांना एक एक करून तिकडं मारत असतो. सत्या हे सगळं करतो, मंजिरी पटकन बाहेर येते. पाहते तर काय, तात्या आणि आर्यनमध्ये चक्क बोलणं चाललेलं असतं. मंजूने बरोबर तो आता सगळा प्रूफ म्हणून फोटो काढलेला असतो. तिकडे त्यांचे जे नौकर असतात आणि ते आपल्या स्वतःच्या पोराला झापड दिल्यावर म्हणतात, अहो तात्यासाहेब कशाला, स्वतःच्या पोराला कोण मारतं. मंजूच्या लक्षात येतं म्हणजे आता हा दुसरा तिसरा आर्यन कोणी नसून तात्यांचा मुलगा आहे. इकडे मात्र कोणीतरी पोलीस इन्स्पेक्टर आहे जे मात्र तात्यांना सगळी बातमी पोहोचवतं. मंजू मात्र म्हणत असते की या सगळ्यामध्ये ना वेगळं काहीतरी चाललंय, काहीतरी आपल्या लक्षात येत नाहीये, काहीतरी आपलं मिस होतंय. म्हणून मंजूने मात्र आता तिकडे सुनंदा, तात्या, आर्यन जे काही बोलतात त्यांचा व्हिडिओच काढलेला असतं. तात्या आता पहिल्यांदा त्याच्या थोबाडीत मारतात आणि त्या पद्धतीने प्रेक्षकांनो त्याला झापतात ना, तात्यासाहेब आर्यनच्या जवळ येतात आणि आर्यनला लगेच समजवतात, अरे आर्यन तुला माहिती आहे ना आपला काय प्लॅन आहे, मग कशाला तू, अरे त्या सत्या आणि मंजूला आपल्याला इकडे एकमेकांपासून दूर करायचे, माहिती आहे ना तुला, मी इतका प्लॅन केलाय, मग तू कशाला माझ्या प्लॅनवर पाणी फिरवतो रे. तात्यासाहेब मात्र त्याला चिडवत असतात, त्याच्यावर खूप चिडत असतात. तेव्हा मात्र मी गोष्टी विसरणार नाहीये, तिने मला आता छळलेलं आहे, तिने मला भरवस्तीत मारलेलं आहे. डॅडी साहेब तुम्ही आता तिची का बाजू घेताय, तिकडं महाबळेश्वरच्या फार्म हाऊसला दूरपर्यंत कोणाचाही संबंध नसतो, मला तुम्ही तिकडे डांबून ठेवले, मला एकट्याला राहायला सांगताय. मात्र तात्यासाहेब म्हणतात, हे बघ तुला आता जावं लागेल. त्याच्याशी थोडं बोलतात प्रेक्षकांनो आणि त्याला समजावतात की आर्यन, अरे थोड्या दिवसांचंच काम आहे, एकदा सत्या मंजूचा डिवॉर्स झाला की मग आपल्याला काहीही आता इकडे कोणीच काही बोलणार नाही, आपल्याला रान मोकळे आहे ना.
मंजू मात्र सगळं ऐकत असते. एकदा सत्या इकडे आला की मग त्याला सगळं सांगते असं म्हणून देवासारखी सत्याची वाट बघते. तात्यासाहेबांचा प्लॅन काहीतरी झाला आहे, म्हणजे सत्या मंजूच्या आयुष्यात काहीतरी विघ्न आणायचा प्लॅन तात्याचा आहे हे सुद्धा मंजूला कळलेलं असतं. दुसरीकडे प्रेक्षकांनो, फाईल आता हातात घेऊन मंजूने गादीच्या खाली लपवलेली असते. मंजू आता वाट बघते, काही झालं तरी सत्या पटकन आला पाहिजे, जयदीप भाऊजी आले पाहिजे, म्हणजे इथून सटकता येईल. सत्या, अरे किती वेळ लावशील, लवकर ये ना, किती वाट बघतीये मी तुझी. सत्या मात्र आता इकडे फोनवर म्हणतो, काय झालं वाघमारे, काय झालं, बोला ना, घाबरलीस का तू? तेव्हा आता सत्या म्हणतो, वाघमारे आपल्याला आता थोडं पेशंटली काम घ्यायचंय. तेव्हा मंजू मात्र म्हणते, सत्या तुला माहिती आहे का, आता मी जी गोष्ट तुला सांगणार आहे ना, ते ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे. मला जी शंका होती ना तीच खरी ठरली. आर्यन हा तात्यासाहेबांचाच मुलगा आहे. आता मात्र सत्याला आणि जयदीपला धक्काच बसतो. तात्यासाहेबांनी इतक्या सगळ्या लोकांसमोर, जनतेसमोर ही गोष्ट लपवली आहे आणि आता सगळ्यांना कळणार आहे. सत्या मंजू दोघांनाही आता टेन्शन येतं. मंजू म्हणते, हे बघ आत्ताच काही नाही, पण थोडा वेळ घे, इथून एकदा आपण सटकलं की नंतर आता या दोघांचं काय करायचं बघू. पहिले आपल्याला इथून फाईल न्यायची आहे. जयड्या खाली वाट पाहत असतो. जयड्याला फाईल आता मिळालेली असते. सत्याने मंजूला सांगितले आणि बरोबर हुशारीने डाव आता खेळणं चालू असतं. मंजू आता निघाली आहे. मंजू सत्या दोघंही पायरीवरून उतरतात प्रेक्षकांनो. त्याच वेळेला समोरून येतो तो म्हणजे आर्यन. बरोबर आर्यन आता त्या घराच्या गेटच्या समोरच असतो. आता मात्र आर्यन समोर आलाय. सगळ्यातून आता कसं बाहेर पडायचं, खूप मोठा प्रश्न. सत्या मंजू सुरुवातीपासून लपून छपून भिंतीच्या आडवं येत असतात. त्या दोघांना कळतच नाही आता कुठून जायचं. सत्या मंजू त्यांच्याकडे जेव्हा आले, ते पांघरून आहे ते आता पांघरून निघतात. आर्यनची धुलाई करायची असते प्रेक्षकांनो त्यांना, आणि अक्षरशः जयदीप आणि सत्या मिळून आर्यनची धुलाई करतात. तात्यासाहेबाच्या घरात कोण घुसलंय, कोण आता काय करते, मी त्याला सोडणार नाहीये, हा चोरच आहे असं म्हणून सत्याच्या मनात तर आधीच त्याच्याविषयी खूप राग असतो. हे दे दनादन त्या आर्यनला मारतो. कारण तात्या आणि आर्यन ज्या राक्षसी वृत्तीने भरलेले आहेत ना, ते मात्र सत्याच्या डोक्यात असतं. आत्तापर्यंत त्यांनी दिलेला त्रास, वाघमारेला दिलेला त्रास, मला दिलेला त्रास, मंजूच्या डोळ्यांचा इतका मोठा तिला प्रॉब्लेम झाला ते फक्त त्या आर्यनमुळे. काही झालं तरी तात्याला आर्यनला आता मी सोडणार नाहीये, कारण माझ्या वाघमारेचे डोळे जाता जाता वाचले आणि या सगळ्या गोष्टीला आर्यन जबाबदार होता. तिच्यावर एकतर्फी प्रेम केलं, तिला इतकं छळ केला आणि या सगळ्या घाणेरड्या गोष्टी त्यांनी घडवल्या. अक्षरशः वाघमारेला पोलीस स्टेशनमधून इकडे सस्पेंड सुद्धा करण्यात आलं. अन्यायी तिला आरोप करण्यात आला आणि त्या पूर्वा पाटीललाही मी सोडणार नाहीये. घरी त्रास, पोलीस स्टेशनमध्ये त्रास आणि तात्या आर्यननी हिला बाहेरसुद्धा त्रास दिलाय. मी काही शांत बसणार नाही असा आर्यनचा प्लॅन झालेला असतो प्रेक्षकांनो. मंजू मात्र म्हणते, सत्या बरोबर आहे, मी पण आता शांत बसणार नाहीये. या माणसाने मला इतका छळ केला, इतका त्रास दिलाय ना, या माणसामुळे माझी नोकरी गेली, मी सस्पेंड झाले असं तिच्या डोक्यात सगळं असतं. आणि आर्यनला जोपर्यंत मी पकडत नाहीये, गजाआड पाठवत नाहीये, त्याची पूर्ण वाट लावत नाहीये, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, हे तिच्या डोक्यात असतं प्रेक्षकांनो. बदल्याची भावना मात्र आता मंजूच्या डोक्यात सुरू झालेली असते आणि इकडे आर्यनची मात्र धुलाई चालू होते. आर्यनला आता त्यांच्याच तिथला वॉचमॅन येऊन बोलतो तर आर्यन लिटरली त्यालाच मारतो. कोण घुसलंय तात्यासाहेबांच्या घरात, कोणाची हिंमत आहे तात्यासाहेबांच्या घरात यायची, असं काहीतरी तो बोलणार आणि त्या माणसालाच तो मारायला चालू करतो. सत्या, जयड्या आणि मंजू एका गाडीच्या मागे लपतात आणि ते बोलत असतात. आता जयड्याला सत्या विचारतो, जयड्या इथून मागून कुठे काही बाहेर जायचा रस्ता आहे का? आता मात्र प्रेक्षकांनो, आपण आर्यनची वाट लावू आणि त्या रस्त्याने पळून जाऊ. इकडे मात्र आर्यनची आता सत्या दनादन धुलाई करणारे प्रेक्षकांनो जबरदस्त पद्धतीने आर्यनला धडा शिकवणार आहेत. आर्यनची अक्कल मात्र ठिकाण्यावर येणारे आणि आर्यनला कळून चुकणारे की त्याने आत्तापर्यंत किती मोठ्या चुका केल्या आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा मात्र मिळाली आहे प्रेक्षकांनो. आणि फायनली सत्याला आपली मंजू मिळालेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये आता नेमका काय धमाका होणार आहे, पूर्वा पाटील आता कसं करून या दोघांना वाचवणारे, आर्यनची तर धुलाई झालीच आहे, तात्याचं बिंग आता सत्या कसा फोडणार आहे, हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच सत्या, मंजू आणि जयड्याने जसं आर्यनला धडा शिकवलाय तसंच आता हे तिघं मिळून तात्याला आणि पूर्वाला कसा धडा शिकवतील, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा कशी देतील, हे पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, येणाऱ्या सगळ्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.